हॅलो स्टुडंट, वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS 2 लेसन नंबर 1 व्हॉट इज हिस्ट्री. तर स्टुडंट्स 5th स्टँडर्डचे EVS 1चे लेसनसुद्धा अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही EVS 1चा लेसन बघितला नसेल तर ते सुद्धा जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. तर चला लेसनला आपण स्टार्ट करूया की व्हॉट इज हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे नक्की काय असतं. तर हिस्ट्री म्हणजे अ सायन्स दॅट टेल अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्टमध्ये झालेल्या गोष्टींविषयी आपल्याला जी काही माहिती मिळते, ज्या सायन्स थ्रू ही माहिती मिळते त्यालाच आपण हिस्ट्री असं म्हणत असतो. आता सेकंड पॉईंट आहे द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री, की सायंटिफिक मेथड कुठल्या असतात हिस्ट्रीच्या. हिस्ट्री अँड अस आणि द पास्ट अँड द फ्युचर, हे सगळे पॉईंट जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट दिलेला आहे अ सायन्स दॅट टेल अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. कशा पद्धतीने की पास्टमध्ये झालेल्या गोष्टी आपल्याला त्यांची जी माहिती मिळते त्याला आपण हिस्ट्री का म्हणतो. तर हे तुम्हाला इथे दिलेलं आहे की लास्ट इयर इन स्टँडर्ड 4th वी स्टडी द लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड हिज मिशन ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज. आता 4th स्टँडर्डमध्ये तुम्ही काय काय हिस्ट्रीमध्ये बघितलं हे तुम्हाला आठवतच असेल EVS 2मध्ये, की छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व इतिहास आपण बघितला. त्यांनी कोणते मिशन्स कंप्लीट केले, सक्सेसफुल केले आणि आपल्या स्वराज्याला इस्टॅब्लिश केलं हे आपण बघितलं होतं. द टाइम बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज वॉज अबाउट 400 years बिफोर नाव, और इन द अदर वर्ड्स द टाइम 400 years ॲगो. आता शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी काही वर्ष म्हणजेच किती 400 वर्ष आपण जर बघितलं तर त्याच्या आधीचा जर आपण इतिहास बघायचा म्हटलं तर ती काय होणार, ती हिस्ट्री होणार. त्या 400 वर्षांआधी काय काय झालेलं होतं हे बघणं म्हणजेच काय की आपण काय बघणार आहोत, हिस्ट्री बघणार आहोत. फॉर आवर कन्व्हिनियन्स वी डिवाइड टाईम इन डिफरंट वेज. ऑफन वी यूज वर्ड्स लाईक अ नाव, सम टाईम ॲगो, आफ्टर सम टाईम. कोणत्याही वेळेला दाखवण्यासाठी आपण काय बोलत असतो, वेगवेगळे शब्द वापरतो. जसं की आत्ताच मी अभ्यास केला, किंवा थोड्या वेळाने मी अभ्यास करणार आहे, की थोड्या वेळाआधी मी काय केलं होतं, अभ्यास केला होता, किंवा काही वेळानंतर आपण जेवायला बसूया. आता हे वेळेचे जे काही शब्द आहेत ते अशा पद्धतीने आपण टर्म काहीतरी यूज करून किंवा वर्ड्स यूज करत असतो. और टुडे, यस्टरडे, टुमारो हे शब्दसुद्धा आपण वापरतो की नाही. आज किंवा काल, उद्या हे शब्द आपण वापरत असतो. और दिस इयर, नेक्स्ट इयर एक्सेट्रा. किंवा यावर्षी आपण 5th स्टँडर्डमध्ये आहोत तर नेक्स्ट इयर आपण 6th स्टँडर्डमध्ये जाणार. तर वेळेसाठी हे काही असतात जे शब्द आपण वापरत असतो. वेन वी यूज दिस वर्ड्स वी आर नॅचरली मेजरिंग टाईम इन आवर माइंड्स. तर ह्या सर्व गोष्टी बोलत असताना एक पद्धतीने आपण काय करत असतो, तर वेळेच्या काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या माइंडमध्ये चालू असतात, की उद्या मी स्कूलमध्ये जाणार आहे, किंवा आज मी हे खाणार आहे. म्हणजेच काय, त्या वेळेचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. नाव, टुडे अँड दिस इयर आर टर्म दॅट इंडिकेट्स द प्रेझेंट. आत्ता किंवा आज, या वर्षी म्हणजे काय, जो काळ चालू असतो याला आपण प्रेझेंट असं म्हणत असतो. सम टाईम ॲगो, काही वेळापूर्वी, किंवा एस्टरडे म्हणजे काल, किंवा लास्ट इयर या गोष्टी कधी आपण दाखवतो की ज्या होऊन गेलेल्या आहेत ते काय इंडिकेट करतात, पास्ट इंडिकेट करत असतात. आणि आफ्टर सम टाईम किंवा टुमारो, नेक्स्ट इयर या वर्डमधून आपल्याला काय इंडिकेट होत असतं, तर फ्युचरमध्ये काय होणार आहे. तर या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. द टाईम दॅट हॅज ऑलरेडी गॉन बाय द पास्ट, जो टाईम ऑलरेडी होऊन गेलेला आहे तो म्हणजे काय असतो, पास्ट असतो. की 4th स्टँडर्डमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला, ती गोष्ट होऊन गेली, मागच्याच वर्षी होऊन गेली आहे, म्हणजे तो काय आहे, आता पास्ट आहे. द टाईम दॅट वी आर इन नाव इज द प्रेझेंट. आत्ता आपण 5th स्टँडर्डमध्ये आहोत तर हे काय आहे, तर हा आहे तुमचा प्रेझेंट. द टाईम दॅट इज एट टू कम इज द फ्युचर. तुम्ही नेक्स्ट इयर 6th स्टँडर्डमध्ये जाणार आहात तर ते तुमचं काय असणार आहे, फ्युचर. तर इथे तुम्हाला लक्षात आलं प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर काय असतं ते. द पास्ट इन्क्लूड्स मेनी इव्हेंट्स दॅट हॅव ऑलरेडी टेकन प्लेस. की आपल्या पास्टमध्ये खूप सारे इव्हेंट्स होऊन गेलेले असतात. जसं की तुमचा 4th बड्डे झाला असेल, 5th बड्डे झाला असेल, तुम्ही कुठे फिरायला गेलेले असाल, गावी गेलेले असाल, तर ते सर्व इव्हेंट्स कशामध्ये होणार, ते पास्टमध्ये जमा झालेले, कारण ते होऊन गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर 10 years ओल्ड टुडे, इट मीन्स दॅट द इव्हेंट ऑफ युअर बर्थ हॅपन 10 years ॲगो इन द पास्ट. की आत्ता तुम्ही 10 वर्षाचे आहात तर तुमचा बड्डे केव्हा, तुमचा जन्म केव्हा झाला, तर 10 वर्षापूर्वी. तर ती सुद्धा गोष्ट काय आहे, पास्ट समजली जाते. सिमिलरली आफ्टर 10 years फ्रॉम नाव दॅट इज इन फ्युचर यू विल बी 20 years ओल्ड. आता तुम्ही 10 वर्षाचे आहात आणि अजून 10 वर्षांनी तुम्ही 20 वर्षाचे व्हाल, तर ते तुमचं काय असणार आहे, फ्युचर. की तुम्ही कॉलेज पास केलं असेल किंवा तुमचं जे काही शिक्षण आहे ते तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर ते काय होणार आहे, तुमचं फ्युचर. द टाईम गॉन बाय बिटवीन टुडे अँड द डे बाय युअर बर्थ इज युअर पास्ट.
तर हा जो काळ आहे की आजचा जो काळ आहे आणि तुमचं डे ऑफ युअर बर्थ जन्मापासूनचा आजपर्यंतचा जो काही काळ आहे तो काय असणार आहे, पास्ट असणार आहे. अँड द पास्ट इन द लाईफ ऑफ ए पर्सन, की पहिल्या जन्माच्या पहिल्या वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतचा तुमचा हा काळ काय असणार आहे, आता पास्टमध्ये मोजला जाणार आहे. आता इथे तुम्हाला 3 पिक्चर्स दिले, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. म्हणजे डे ऑफ बर्थ, ज्यावेळेस तुम्ही अगदी छोटेसे बेबी असणार, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, म्हणजे 10 इयर्स ॲगो. आता तुम्ही 10 वर्षाचे आहात आणि 10 वर्षापूर्वी तुम्ही छोटेसे बाळ होतात, म्हणजे तो तुमचा पास्ट होता. आता तुम्ही मोठे झालेले आहात, म्हणजे काय आज प्रेझेंटमध्ये जर तुम्ही स्वतःला बघा तर तुम्ही 10 वर्षाचे आहात, म्हणजे काय तो तुमचा काय आहे, प्रेझेंट, वर्तमान काळ आहे. तुम्ही जे आज काही आहात ते असता प्रेझेंटमध्ये. आणि 10 वर्षानंतर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन किंवा कॉलेज कंप्लीट केलेलं असेल तर तो होईल तुमचा फ्युचर, भविष्य काळामध्ये. भविष्यात तुम्ही होणार आहात, म्हणजे तो काय येणार तुमचा फ्युचर, ज्यावेळेला तुम्ही 20 इयर्सचे झालेले असाल. तर अशा पद्धतीने हे तुमच्या लक्षात आलं असेल. पास्ट म्हणजे जो काळ होऊन गेलेला आहे, प्रेझेंट म्हणजे जे तुम्ही आत्ता आहात, आणि फ्युचर म्हणजे जो काळ आता येणार आहे, जे दिवस येणार आहेत ते असतात फ्युचरमध्ये. द सायन्स दॅट ट्रायज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट इज कॉल्ड हिस्ट्री. तर हिस्ट्री हा सब्जेक्ट किंवा हिस्ट्री म्हणजे नक्की काय, तर हे एक प्रकारचं सायन्स आहे की ज्याच्या थ्रू आपण पास्ट इव्हेंट्स जे आहे ते समजू शकतो आणि मग ते त्यालाच आपण हिस्ट्री असं म्हणत असतो. द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. आता हिस्ट्रीचे सायंटिफिक मेथड्स कुठले आहेत, जसं की आपण आता 3rd किंवा 4th स्टँडर्डमध्ये बघितलं, पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज जे आहे ते आपण काही बघितलं, त्याच्यामध्ये आपण काही सायन्सेस बघितले. The special characteristic of all these sciences is that their facts or evidence can be tested in experiments which can be repeated anywhere, anytime. आता तुम्ही 3rd 4th स्टँडर्डमध्ये जो काही EVS बघितलं असेल तर ते दरवर्षी चेंज होणार आहे का, नाही होणार. कारण जे काही फॅक्ट्स असतील, जे लेसन्स तुम्हाला त्या बुकमध्ये दिलेले आहेत तर ते ऑलरेडी टेस्ट केलेले असतात किंवा त्यावरती स्टडी झालेला असतो, एक्सपेरिमेंट केलेले असतात आणि त्यानंतर ते आपण यूज करत असतो. म्हणून ते काय असतं, सगळीकडे यूजफुल असतं किंवा ते सायंटिफिक वेनेच काय केलेलं असतं, स्टडी केलेलं असतं आणि त्यामुळे कोणत्याही वेळेला कुठेही आपण ते यूज करू शकतो. द मेथड ऑफ युजिंग अ नंबर ऑफ डिफरंट टेस्ट टू डिटरमाइन वेदर द एव्हिडन्स इज रिलायबल इज कॉल्ड द सायंटिफिक मेथड. आता ज्यावेळेला हिस्ट्री बघितला जातो किंवा आता आपण मागच्या वर्षी जसं बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिस्ट्री इतिहास जो होता, तर त्या गोष्टी कुठेतरी लिहून ठेवलेल्या होत्या किंवा ओरली कोणी कोणाला सांगितलेल्या होत्या किंवा त्यांचे एव्हिडन्स बघितले जातात. आता एव्हिडन्स यामध्ये आपण म्हणू शकतो फोर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी फोर्ट जिंकले होते, तर ते खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा त्याविषयी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला मिळाल्या आणि त्यामुळेच त्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवू शकतो. कोणत्याही गोष्टीचा जी हिस्ट्रीमध्ये असते किंवा जी पास्ट होऊन गेलेली आहे ते डायरेक्टली कोणी सांगितलं म्हणून आपण त्यावरती विश्वास ठेवत नाही, तर काही असे रिलायबल आपल्याला खरे वाटतील असे एव्हिडन्स पुरावे ज्या वेळेला मिळतात त्यावेळेलाच आपण त्यावरती विश्वास ठेवतो आणि त्या मेथडला मग सायंटिफिक मेथड म्हटलं जातं. की सगळे पुराव्यांशी व्यवस्थितपणे स्टडी केलेला असेल तर ती असते सायंटिफिक मेथड. देर आर मेनी थिंग्स दॅट हॅपन सिन्स अवर बर्थ दॅट वी मे नॉट नो अबाउट. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत की आपण सायकल चालवत असताना कसं पडलो किंवा आपण झाडावरती चढायला कसं शिकलो, ह्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आपल्या लहानपणी, ज्या आपल्याला माहीत नसतात किंवा लक्षात नसतात. परंतु आपले पॅरेंट्स असतात किंवा ग्रँड पॅरेंट्स जे असतात ते काय करत असतात, आपल्याला आपल्या स्टोरी सांगत असतात चाइल्डहुडच्या की आपण लहानपणी कसे होतो किंवा काय करायचो. दो स्टोरीज आर अ पार्ट ऑफ देअर मेमरी. तो पार्ट म्हणजे काय, त्यांची मेमरी. ते त्यावेळेला मोठे असतात त्यामुळे त्यांच्या ते लक्षात असतं आणि ते आपल्याला सांगत असतात. म्हणजे काय, त्यांच्या कुठेतरी मेमरीमध्ये ते साठवलेल्या गोष्टी असतात ते जे आपल्याला सांगत असतात. However, when different people tell us about the same event, we find differences in their narration. आता एकच गोष्ट जे आपले आईवडील सांगतात ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने सांगू शकतात, आजी आजोबा सांगतात ते वेगळ्या पद्धतीने. म्हणजे काय, नरेशन सांगण्याची पद्धत जी असते ती काय असते, वेगवेगळी असते आणि जी मेक्स अस वंडर विच वन इज राईट. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की नक्की कोणाचं खरं, की आजी असं सांगते, आजोबा अशी सांगतात आणि आईवडील असं सांगतात. त्यावेळेला काय करायचं असतं की वी नीड टू एक्झामाइन द डिटेल्स ऑफ ईच नरेशन केअरफुली टू डिसाईड द करेक्टनेस ऑफ द फॅक्ट्स. आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, प्रत्येकाचं ऐकून घेतल्यानंतर व्यवस्थित एक्झामाइन करू शकतो की नक्की काय खरं आहे. आणि हिस्ट्रीमध्ये सुद्धा तसंच केलं जातं. इट इज नॉट पॉसिबल टू कंडक्ट एक्सपेरिमेंट टू रिक्रिएट द इव्हेंट्स दॅट हॅव हॅपन इन द पास्ट. आपण परत लहान बनून ते जे इव्हेंट झालेले आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या परत रिक्रिएट करू शकतो का, नाही, अजिबात करू शकत नाही पास्टमधल्या गोष्टी. देअरफॉर द मेथड ऑफ प्रेझेंटिंग हिस्ट्री इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अदर सायन्सेस. Even so, history uses the scientific method at every stage, namely while looking for and collecting evidence, examining the evidence and while putting it together. तर हा जो स्टडी केला जातो याचे वेगवेगळ्या स्टेजेस असतात. प्रत्येक स्टेजमध्ये सायंटिफिक मेथड यूज केली जाते की कुठल्याही गोष्टीचा जो एव्हिडन्स आहे, पुरावा, तो कलेक्ट केला जातो, त्याला एक्झामाइन केलं जातं, त्याच्यावरती रिसर्च केला जातो, स्टडी केला जातो आणि ते सर्व गोष्टी एकत्र आणून मग त्या आपल्यासमोर येत असतात हिस्ट्रीमध्ये.
वेन रिक्वायर्ड हेल्प इज ऑल्सो टेकन फ्रॉम अदर सायन्सेस, बाकीचे जे सायन्सेस असतात त्याचंसुद्धा यामध्ये हेल्प घेतला जातो. दॅट इज वाय हिस्ट्री इज कन्सिडर इज टू बी सायंटिफिक डिसिप्लिन, आणि त्यामुळे हिस्ट्रीसुद्धा हा सब्जेक्ट जो आहे सायन्सशी जोडलेला आहे किंवा सायंटिफिक डिसिप्लिन असलेला सब्जेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. हिस्ट्री इज नॉट रिटर्न सोली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन. हिस्ट्री ही इमॅजिनेशन बेस अजिबात नसते की एक राजा होता, एक राणी होती, अशी स्टोरी होती, हे आपण इमॅजिन करू शकत नाही. जी हिस्ट्री जी आपल्याला लोकांना सांगायची आहे किंवा जी आपल्या बुक्समध्ये दिलेली असतात ती इमॅजिन केलेली नसते किंवा इमॅजिनेशनच्या बेसवरती आधारित नसते. या सर्व गोष्टी एव्हिडन्स सापडलेले असतात, रिसर्च केलेले असतात, स्टडी केलेला असतो त्यावरती, आणि त्यामुळे त्याला आपण रिलायबल स्टडी किंवा रिलायबल आपली हिस्ट्री असं आपण म्हणू शकतो किंवा सायंटिफिक वेने त्यावरती व्यवस्थित स्टडी केलेला असतो. ती इमॅजिनेशनवरती आधारित नसते. एन्शियंट ऑब्जेक्ट जसे की स्ट्रक्चर्स असतात, वेगवेगळे स्कल्पचर्स असतील, पॉट्स, कॉईन्स, इन्स्क्रिप्शन्स, कॉपर प्लेट्स, बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट, ट्रेडिशनल स्टोरीज असतात किंवा सॉन्ग असतात, ते जे आपण ओरली पण काय करतात, ट्रान्समिट होतात, ते एका जनरेशनमधून दुसरीकडे ट्रान्सफर होतात, किंवा ट्रेडिशनल ज्या स्टोरीज असतात जे ग्रँडपॅरेंट्स आपल्याला सांगतात. आणि काही ज्या वस्तू ज्या असतात जसं की पॉट्स असतील, कॉपर प्लेट, इथे तुम्हाला सगळे पिक्चरसुद्धा दिलेले आहे. कॉईन्स, जुन्या काळातील जे कॉईन्स असतात बघा, बऱ्याच जणांच्या घरी पण लोकांना ती सवय असते की जमा करून ठेवणे, कलेक्ट करणे कॉईन्स वेगवेगळ्या पद्धतीचे. तर त्यावरून सुद्धा आपल्याला काय होते हिस्ट्री, की त्यावेळेला अशा पद्धतीचे होते. आज आपण बघितला तर आपला जो रुपीजचे जे डॉलर असतील, 5 रुपीचा डॉलर असेल तर तो वेगळा असतो, त्यावेळेला वेगळे होते. त्यावेळेला नोट यायची 5 रुपीची, 1 रुपीची असेल, ते आता आपण यूज करतो का नाही, परंतु ते कुणाच्या घरामध्ये असेल तर ते आपण बघू शकतो की हो त्यावेळेला अशा पद्धतीचे कॉईन्स यूज व्हायचे. आता तो एक प्रकारचा एव्हिडन्स झाला की ती वस्तू आपल्या समोर आहे, आणि त्यामुळे आपल्याला कळतं की हिस्ट्रीमध्ये हिला अशा पद्धतीने यूज केलं जात होतं. नेक्स्ट पेजवरती बघूया. ओव्हर मेनी जनरेशन आर द सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर हे काय असतात सोर्सेस ऑफ हिस्ट्री? हिस्ट्रीला स्टडी करण्याचे सोर्सेस जे असतात जसं की मटेरियल सोर्स. आता मटेरियल सोर्स म्हणजे काय, की ज्या ह्या वस्तू आहेत जसं की कॉईन्स असतील, लिहून ठेवलेल्या ज्या वस्तू जे कॉईन्स असतील, स्कल्पचर किंवा जे फोर्ट असतात, बिल्डिंग्स असतात, हे कशामध्ये येणार, मटेरियल सोर्सेसमध्ये. रिटर्न म्हणजे काय, जे लिहून ठेवलेल्या गोष्टी असतील, कथा, कादंबऱ्या असतील, आता महाभारत, रामायण असेल तर हे पण काय रिटर्न सोर्स आहे की जे लिहून ठेवलं ज्यामुळे आपल्याला ते समजतं. नेक्स्ट आहे ओरल सोर्सेस, म्हणजे काय की तुम्ही ओरली ज्या गोष्टी सांगतात, आपले ग्रँडपॅरेंट्स असतील किंवा शिवाजी महाराजांचे आपण पोवाडे गातो, तर ते काय असतात ओरली ट्रान्सफर झालेले असतात एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे. तर हे 3 टाईप्स असतात सोर्सेस जे आहेत हिस्ट्रीचे. हे आपल्याला पुढे सुद्धा तुम्हाला 6th स्टँडर्डमध्ये सुद्धा हिस्ट्रीमध्ये या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. In order to find out what happened in the past and how it happened, evidence available from all the sources is collected and thoroughly examined to determine its reliability. तर हे सर्व प्रकारचे जे सोर्सेस असतात, मग ते मटेरियल असो, ओरली असो, रिटर्न असो, त्या सर्वांना स्टडी करून आणि त्यानंतर हिस्ट्री ठरवली जाते एव्हिडन्सवरती. बऱ्याचशा टेस्ट घेतल्या जातात, जे काही रिटर्न मटेरियल असेल त्यावरती सुद्धा स्टडी केला जातो, आणि सायंटिफिकली स्टडी करून मग हिस्ट्री काय केला जातो आपल्यासमोर येत असतो. History and us. The study of science help us to find the answer to many questions. For example, environmental science studies the problems of degradation of the environment, pollution, etc. जसं की आता आपण हा क्वेश्चन असेल की डायनोसॉर पूर्वी होते, मग ते कशामुळे गेले, कशामुळे एक्सटिंक्ट झाले, तर त्यावेळेचं मग नेचर कशा पद्धतीचं होतं, एन्व्हायरमेंटमध्ये कुठले चेंजेस झाले. तर हे काय आहे, ही सुद्धा एक प्रकारची हिस्ट्री आहे जी आपण वेगवेगळ्या बुक्समधून स्टडी करू शकतो. इन द सेम वे एव्हरी सायन्स हॅज इट्स ओन एरियाज ऑफ स्टडी. हिस्ट्री स्टडीज इव्हेंट्स ऑफ द पास्ट. प्रत्येक सब्जेक्ट जो असतो त्याचा एक पर्टिक्युलर एरिया ठरलेला असतो. जसं की तुम्ही जॉग्राफी असेल तर त्यामध्ये फक्त जॉग्राफिकल ज्या गोष्टी असतात त्या आपण स्टडी करत असतो. तसं हिस्ट्री म्हणजे काय, ते पास्टमध्ये झालेले जे इव्हेंट आहे त्यांना स्टडी करणं म्हणजे काय हिस्ट्री. आता इंडिव्हिज्युअल और कलेक्टिव्ह ॲक्शन्स ऑफ ह्युमन बीइंग्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस. दे रिझल्ट इन अन एन्व्हायरमेंट दॅट मे बी आयदर फेवरेबल ऑर अनफेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी. आता अशा पद्धतीचे इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा बऱ्याचशा टीमने केलेलं काम जे असेल तर त्या रिझल्ट्स जे असतात त्याचे ते बऱ्याच वेळा फेवरेबलसुद्धा असू शकतात आपल्या सोसायटीच्या प्रोग्रेससाठी किंवा अनफेवरेबलसुद्धा असू शकतात. अँड दिस अफेक्ट अवर डे टू डे लाईफ. आणि याचा इफेक्ट होत असतो आपल्या डे टू डे लाईफवरती. कशा पद्धतीने, इफ द पीपल ऑफ ए विलेज वर्क टुगेदर अँड हेल्प वन अनदर द विलेज मेक्स गुड प्रोग्रेस. की एकत्र येऊन, एकीचं बळ तुम्ही ऐकलं असेल की ज्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन जर काम केलं तर ते काम चांगलं होईल. आता हिस्ट्रीसाठी स्टडी करताना एक सिंगल माणूस काम करू शकतच नाही, त्यामुळे काय होणार की ते बऱ्याचशा टीम असतात, बरेचसे लोक असतात जे एकत्र येऊन काम करत असतात, आणि त्यामुळे ते स्टडी करणंसुद्धा खूप इझी होतं.
History attempts to find out answer to many questions by studying the way of thinking, past societies, their actions अँड द कॉन्सिक्वेन्सेस, की यामुळे आपल्याला हे लक्षात येतं पूर्वीच्या लोकांचे विचार कसे होते, त्यावेळच्या समाजातील लोकांचे म्हणजे विचार कसे होते किंवा ते कशा पद्धतीने जगायचे किंवा त्यावेळची त्यांची राहणीमान कशी होती, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. द स्टडी ऑफ हिस्ट्री मेक इट पॉसिबल फॉर अस टू स्टडी व्हॉट इज अँड व्हॉट इज नॉट फेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सोसायटी. बऱ्याचशा अशा रिच्युअल्स, कस्टम्स, रीतिरिवाज आपण जे म्हणतो, जे पूर्वीच्या काळी होते, जे अनफेवरेबल होते आपल्या सोसायटीसाठी, आणि मग ते काय केले आजच्या जे फ्युचरमधील लोकांनी किंवा चांगला गायडन्स मिळाल्यामुळे आपण काय केलं, त्या गोष्टी आता सोडून दिलेल्या आहेत. बाय टेलिंग अस द लाईफ स्टोरीज ऑफ ग्रेट पीपल, हिस्ट्री ऑल्सो सर्व्स टू इन्स्पायर अँड मोटिवेट अस. जसे की पूर्वीचे जे महान लोक होऊन गेलेले आहेत, जे आपले लीडर होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्याविषयी आपल्याला कशी माहिती मिळते, तर त्यांच्याविषयी काही लिहून ठेवलेले आहेत आणि त्या स्टोरीज आपण वाचतो आणि त्यामुळे आपण मोटिवेट होतो, इन्स्पायर होतो की कसं त्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण दिले वगैरे. भगतसिंग, राजगुरू यांच्या स्टोरीज तुम्ही ऐकलेल्या असतील. बाय स्टडिंग हिस्ट्री वी गेट टू नो अबाउट द गिव्ह अँड टेक दॅट टूक प्लेस बिटवीन अवर ओन अँड अदर सिव्हिलायझेशन, की आपली संस्कृती असेल ती कशा पद्धतीने डेव्हलप झाली किंवा लोकांनी संस्कृतीला कशा पद्धतीने पुढे नेलं किंवा डेव्हलप केलं, ह्या सर्व गोष्टी आपण यामुळे स्टडी करू शकतो. वी लर्न अबाउट द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. वी ऑल्सो अंडरस्टँड हाऊ पीपल्स वे ऑफ लाईफ वेंट ऑन चेंजिंग. पूर्वीच्या काही लोक गुहेमध्ये राहायचे, जी केव असते, दगडी केव असते, त्यामध्ये राहायचे, जंगलात राहायचे. परंतु आता जर आपण लाईफस्टाईल बघितलं तर ते काय होतं आहे, चेंज झालेलं आहे. एव्हरी विलेज, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची वेगवेगळी एक हिस्ट्री असते. Every science too has a history. Tale of that many scientific discoveries that brought about important changes in human civilization and of the scientists who made those discoveries. वेगवेगळ्या डिस्कवरीज ज्या होत असतात त्यांचंसुद्धा आपल्याला हिस्ट्री कळत असते कशा पद्धतीने. आता सुरुवातीला आपण बघितलं तर मोबाईल कशा पद्धतीचे होते आणि आता जर आपण बघितलं तर मोबाईल कशा पद्धतीचे आहेत. सुरुवातीला टेलिफोन होते, ते चेंजेस होऊन त्यामध्ये आता काय आलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे मोबाईल आलेले आहेत. म्हणजे यामध्ये सुद्धा काय होतात, चेंजेस आपल्याला दिसतात हिस्ट्रीमध्ये किंवा जे सिव्हिलायझेशन झाले, ज्या डिस्कवरीज झाल्या, ज्या सायंटिफिकली टेक्नॉलॉजीज आल्या, त्यांच्यामध्ये सुद्धा जे व्हेरिएशन होतं ते आपल्याला कशामुळे समजतं, तर ते हिस्ट्रीमुळे समजत असतं. द पास्ट अँड द फ्युचर. द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर आर लिंक बाय द कंटिन्युअस चेन ऑफ इव्हेंट्स. तर हे एक पद्धतीचं काय असतं, चेन असते की पास्ट, मग प्रेझेंट, मग फ्युचर, या सर्व गोष्टी एकमेकांशी काय असतात, जोडलेल्या असतात. जसं की इंडियन पीपल फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू गेट इंडिपेंडन्स. आज आपण स्वतंत्र आहोत, पण कशामुळे, आपल्या पास्टमधील आपल्या लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत फाईट केलं आणि त्यांच्यामुळे आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं आणि त्यामुळे आपण आज स्वतंत्र आहोत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, हिस्टॉरिकल ज्या ॲक्शन्स आहेत, त्या जोडलेल्या गेलेल्या आहेत. As a result, India became an independent nation on 15th August 1947. So we can say the independence was a consequence of an action. की या गोष्टी काय, एक प्रकारची चेन आहे की इंडियन पीपल्स जे होते त्यांनी स्ट्रगल केला इंडिपेंडन्ससाठी आणि त्यामुळे आज आपण स्वतंत्र आहोत. तर ही एक पद्धतीची काय आहे, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरची काय आहे, एक चेन आहे. In the way the event of today are linked with past actions, when we understand this, we realize that the future depends on the past event. आपलं फ्युचर हे आज आपल्या आजवरती आणि आपल्या पास्टवरती सुद्धा डिपेंड असतं. दिस इज वॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. फॉर एक्झाम्पल, वी लर्न दॅट मॅन बिगॅन टू मेक टूल्स फ्रॉम मटेरियल अवेलेबल इन नेचर, दॅट ही लर्न हाऊ टू मेक यूज ऑफ फायर अँड दॅट ही इन्व्हेंटेड द व्हील. आता या गोष्टी आपल्याला कशा समजल्या, तर हिस्ट्रीमधूनच की पूर्वीचे जे लोक होती त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे टूल्स नव्हते. आज आपण कम्प्युटर वापरतो तसं कम्प्युटर होतं का, नव्हतं. तर ज्या काही नेचरमध्ये ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या त्यापासून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे टूल्स तयार केले. फायर त्यांना कळत गेलं आणि नंतर मग ते अन्न शिजवून कसं खायचं, या गोष्टी त्यांच्यामध्ये डेव्हलप होत गेल्या. तर नेक्स्ट जनरेशन ॲडेड टू दिस डेव्हलपमेंट, आणि नेक्स्ट जनरेशन जे आहे ते टेक्नॉलॉजीज वगैरे आता यामध्ये ॲड करत आहे, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट त्यामध्ये टाकत आहे, फिजिकल डेव्हलपमेंट टाकत आहे आणि त्यामुळे आज आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोग्रेस होताना दिसत आहे. दिस प्रोसेस इज गोइंग ऑन कंटिन्युअसली इव्हन टुडे. आजसुद्धा ती प्रोसेस चालू आहे. आज मोबाईल जरी आले तर इथेच आपण थांबलो का, नाही, तर त्या मोबाईलमध्ये अजून इन्व्हेन्शन कशा पद्धतीने होऊ शकतो याचा विचार केला जात आहे. इन्व्हेन्शन्स ऑफ टुडे आर ओनली पॉसिबल ऑन द फाउंडेशन ऑफ द डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन ऑफ द पास्ट. सुरुवातीच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे इन्व्हेन्शन होत गेलं आणि त्यामुळे आज मोठ्या मोठ्या गोष्टी आज आपण करू शकतो. म्हणजेच काय की या लेसनमध्ये तुम्हाला हिस्ट्री म्हणजे काय आणि हिस्ट्री कशी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी हे सर्व दिलेलं आहे. तर आय होप तुम्हाला लेसन व्यवस्थित समजला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.